हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? तर चला आज आपण सी-टी-ई-टी आणि महाराष्ट्र टी-ई-टी या दोन्ही एक्झामसाठी खूप महत्त्वाचे असे सर्व शास्त्रज्ञ आणि त्याबद्दलची सर्व माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जे काही शास्त्रज्ञ वारंवार परीक्षेला विचारले गेलेले आहेत त्या शास्त्रज्ञांची माहिती आपण पाहणार आहोत. वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जीन पियाजे पहिले शास्त्रज्ञ बघा. जीन पियाजे यांचा देश कोणता आहे तर स्वित्झर्लंड. त्यांनी कोणता सिद्धांत मांडला? संज्ञानात्मक विकास सिद्धांत हा जीन पियाजे यांनी मांडला. त्यासाठी बघा, मुलांचा बौद्धिक विकास वयानुसार 4 टप्प्यात होतो. प्रत्येक टप्प्यात विचार करण्याची क्षमता बदलते हे जीन पियाजे यांनी सांगितलं. आणि त्यांच्या महत्त्वाच्या संज्ञा आहेत त्या ॲसिमिलेशन, अकॉमोडेशन आणि स्कीमा. त्यानंतर लेव वायगॉस्की. आपण शॉर्ट नोट्स टाईपमध्ये हा व्हिडिओ पाहणार आहोत, म्हणजे त्या शास्त्रज्ञाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. जे महत्त्वाचं आहे तेवढंच. लेव वायगॉस्की हे रशियाचे शास्त्रज्ञ होते. यांनी सामाजिक रचनावाद हा सिद्धांत मांडला. मुलांचा विकास शिक्षक, पालक आणि मित्रांच्या सहकार्याने अधिक प्रभावी होतो असे त्यांचे म्हणणे आहे. आणि कीवर्ड काय आहेत महत्त्वाचे बघा. झडपिडी ही जी संकल्पना आहे ती लेव वायगॉस्की यांनी मांडली. स्कॅफोल्डिंग ही संकल्पना लेव वायगॉस्की यांची आहे. त्यानंतर एडवर्ड थर्नाडाईक, देश अमेरिका, प्रयत्न व चूक हा त्यांचा सिद्धांत. स्पष्टीकरण काय आहे त्या सिद्धांतामध्ये त्यांनी काय सांगितलं? वारंवार प्रयत्न आणि चुका करत विद्यार्थी योग्य उत्तर शिकतो. लॉ ऑफ इफेक्ट, लॉ ऑफ एक्सरसाइज, लॉ ऑफ रेडनेस हे या सर्वबद्दलची माहिती ही एडवर्ड थॉर्नाडाईक या शास्त्रज्ञांनी दिली. त्यानंतरचे पुढचे शास्त्रज्ञ आहेत बी.एफ. स्किनर. यांचा देश आहे अमेरिका. ऑपरंट कंडिशनिंग हा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. योग्य वर्तनाला बक्षीस दिल्यास ते वर्तन पुन्हा करण्याची शक्यता वाढते आणि रेन्फोर्समेंट किंवा पनिशमेंट. त्यानंतर इव्हॉन पावलोव यांचा देश आहे रशिया. क्लासिकल कंडिशनिंग स्पष्टीकरण विशिष्ट उद्दीपकांमुळे ठराविक प्रतिसाद निर्माण होतो. घंटा आणि कुत्रा याच्यावर पावलोव यांनी प्रयोग केला. अभिजात अभिसंधान उपपत्ती यांनी मांडलेले आहे पावलोव यांनी. मारिया मॉन्टेसरी इटली. या काय म्हणतात बघा. बालकाला स्वतंत्र कृती आणि अनुभवातून शिकण्याची संधी दिल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होतो. चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन विद्यार्थी केंद्रित शिक्षण आणि सेल्फ लर्निंग म्हटलं तर मारिया मॉन्टेसरी. अल्बर्ट बांडुरा यांनी सामाजिक अध्ययन सिद्धांत मांडलेला आहे. सोशल लर्निंग थेरी. मुले इतरांचे निरीक्षण करून त्यांचे अनुकरण करून अनुभवातून शिकतात असं अल्बर्ट बांडुरा यांचं मत आहे. त्यांनी बोबोडॉलवरती एक्सपेरिमेंट केलेला खूप फेमस एक्सपेरिमेंट आहे. परीक्षेला खूप वेळा विचारलेला आहे बोबोडॉलवरती कोणी एक्सपेरिमेंट केला? अल्बर्ट बांडुरा यांनी. ऑब्झर्वेशन, मॉडेलिंग ह्यासारखे शब्द आले तर अल्बर्ट बांडुरा. जेरम ब्रुनर यांनी हे अमेरिकेचे शास्त्रज्ञ आहेत आणि यांनी शोधाधारित अध्ययन हा सिद्धांत मांडला. विद्यार्थ्यांनी स्वतः शोधून ज्ञान मिळवावे. शिक्षक मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी शिक्षकांनी असं कोण म्हणत असेल तर ते जेरम ब्रुनर आहेत. त्यानंतर हावर्ड गार्डनर. हावर्ड गार्डनर हे अमेरिकेचे शास्त्रज्ञ होते. यांनी बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला. त्यांच्या मते प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. सर्व विद्यार्थी एकाच प्रकारे शिकत नाहीत. एखादी गोष्ट एखाद्या विद्यार्थ्याला शिकायला 5 मिनिट लागतात, तीच गोष्ट दुसऱ्या विद्यार्थ्याला शिकायला 10 मिनिट लागू शकतात. काही विद्यार्थ्याला अर्धा तास लागू शकतो. त्यामुळं एखादा विद्यार्थी जर गणित विषयामध्ये हुशार असेल तर तोच विद्यार्थी मराठी विषयामध्येही हुशार असतोच असे होऊ शकत नाही. त्यामुळं हावर्ड गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला. बेंजामिन ब्लूम हे अमेरिकेचे शास्त्रज्ञ आहेत. शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक अशा 3 क्षेत्रात त्यांनी केले. कोणी? बेंजामिन ब्लूम यांनी. त्यानंतर जॉन ड्यूई अमेरिकेचे शास्त्रज्ञ आहेत. जॉन ड्यूई लर्निंग बाय डुईंग हा सिद्धांत त्यांनी मांडला. विद्यार्थी प्रत्यक्ष कृतीतून आणि अनुभवातून अधिक चांगले शिकतात. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे तर जॉन ड्यूई यांनी मांडलेला आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. फ्रेडरिक फ्रोबेल हे जर्मनीचे शास्त्रज्ञ आहेत. किंडरगार्टन मेथड हे या शास्त्रज्ञांनी आणली. हा सिद्धांत त्यांनी मांडला. बालकांचे शिक्षण खेळ, गाणी आणि कृती यांच्या माध्यमातून व्हावे असे कोणत्या शास्त्रज्ञांना वाटते असा जर प्रश्न आला तर फ्रेडरिक फ्रोबेल.
यांना आणखीन एका नावाने ओळखलं जातं, फादर ऑफ किंडरगार्टन या नावानेही फ्रेडरिक फ्रोबेल यांना ओळखलं जातं. शिगमंड फ्राईड हे ऑस्ट्रियाचे शास्त्रज्ञ आहेत. यांनी मनोविश्लेषणात्मक सिद्धांत मांडला. यांनी व्यक्तिमत्वावर अचेतन मनाचा मोठा प्रभाव असतो. ईद, इगो आणि सुपर इगो या 3 संकल्पना सिगमंड फ्राईड यांनी सांगितले आहेत. कोणकोणत्या? ईद, इगो आणि सुपर इगो. एरिक्सन बघा हे जर्मनीचे शास्त्रज्ञ आहेत. यांनी मनोसामाजिक विकास सिद्धांत मांडला. व्यक्तीचा विकास हा आयुष्यभर 8 टप्प्यात होत राहतो असे एरिक्सन यांनी सांगितलेलं आहे. लॉरेन्स कोहलबर्ग हे अमेरिकेचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी नैतिक विकास सिद्धांत मांडला. नैतिक विचारसरणीचा विकास टप्प्याटप्प्याने होतो असे त्यांनी 3 लेवल्स आणि 6 स्टेजेस या सिद्धांतामध्ये मांडलेले आहेत. चार्ल्स स्पियरमन हे इंग्लंडचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी द्विघटक बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला. बुद्धिमत्तेमध्ये जी आणि एस असे 2 फॅक्टर असतात असे त्यांनी सांगितले. जनरल इंटेलिजन्स म्हणजे जी आणि स्पेसिफिक ॲबिलिटी म्हणजे एस. हे कोणी सांगितलं तर चार्ल्स स्पियरमन. एल थर्स्टन हे अमेरिकेचे शास्त्रज्ञ आहेत. बुद्धिमत्ता ही एकच नसून अनेक स्वतंत्र मानसिक क्षमतांचा समूह आहे असे एल थर्स्टन यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर रॉबर्ट स्टर्नबर्ग हे अमेरिकेचे शास्त्रज्ञ आहेत. बुद्धिमत्तेचे 3 प्रकार आहेत, विश्लेषणात्मक, सर्जनशील आणि व्यावहारिक. हे कोणी सांगितलं तर रॉबर्ट स्टर्नबर्ग. डेव्हिड आसोबेल यांच्या मते मिनिंगफुल वर्बल म्हणजे नवीन ज्ञान हे विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाशी जोडलेले असते असे कोण सांगतं तर डेव्हिड आसोबेल. त्यानंतर जॅक रुसो काय म्हणतात, बालकाला नैसर्गिक वातावरणात स्वतंत्र देऊन शिक्षण द्यावे. नैसर्गिक वातावरणामध्ये स्वतंत्र देऊन शिक्षण द्यावे असं कोण म्हणतं तर रुसो. थँक्यू फॉर वॉचिंग.